नमस्कार, विनीस किचनमध्ये. तर पहा, आमच्याकडं खूप वारा आणि पाऊस चालू झालेला आहे. तुमच्याकडं आहे का तुमच्या भागात? तर नक्की सांगा. तर इथं आपण खूप सारा लसूण सोलून घेतलेला आहे आणि पालक पण छान निवडून घेतला आहे. तर इथं पहा, आंबे पिकू घातले होते. तर खूप छान असे आंबे पिकलेले आहेत आणि एकदम गावरान आंबे आहेत आणि जाळी एक विकत घेतली होती. तर छान असे आंबे पिकलेले आहेत आणि खायला पण खूप गोड आंबा आहे. असं वाटतंय की किती आंबे खावात. खूपच गोड आहे. तर चला, पालक इथं आपण कट करून घेतलेला आहे. तर छान धुवून आपण इथं शिजवून घेतलेला आहे पालक. तर ही पालकाची भाजी तुम्ही अशी बनवून कधी खाल्ली नसेल तर एक वेळा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर इथं आपण पहा, मिक्सरमध्ये थोडी पालक भाजी फिरवून घेतलेली आहे आणि जे पालक भाजीचं पाणी होतं, आपण जे पालक उकडलेलं त्याच्यामध्येच आपण ते पालकाची ग्रेव्ही टाकलेली आहे काढून. त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे आपण आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. खाली असतानाच मिक्स सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे. बेसन पीठ, शेंगदाण्याचं कूट, जेणेकरून आपली भाजी आहे ना एकजीव पूर्ण सगळं मिक्स होते आणि खायला खूप ह्याची टेस्ट येते. तर इथं पहा, पातेल्यामध्ये आपण जिरे मोहरीचा तडका देणार आहोत. तर पहा, इथं आपण जिरे मोहरी घेतलेली आहे, लाल तिखट, धना पावडर, थोडं काश्मीर लाल तिखट, हिंग घेतले, थोडा गरम मसाला घेतला आहे. तर इथं आपले जिरे आणि मोहरी तडतडली का त्याच्यामध्ये भरपूर सारा थोडासा लसूण घालायचा बारीक कट केलेला. त्याच्यामध्ये आपल्याला सुक्या लाल मिरच्या घालायच्या. तर छान आपली फोडणी अशी तडका झालेला आहे. त्याच्यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे. मसाले छान थोडेसे परतले का मग जे आपलं भाजीचा घोळ तयार आपण केलेला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा आणि छान आपली भाजी अशी तडका देऊन झालेली आहे. तर पहा, आपली भाजी शिजल्याच्यानंतर छान अशी घट्ट होते. चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे घालून घ्यायचं. पहा, भाजीला रंग पण किती छान आला आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत भाजी जी आहे ना ती अप्रतिम लागते. तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून पहा. खूप छान आपली भाजी झालेली आहे पालकाची. एकदम साधी आणि सोपी. आपण ह्याच्यामध्ये कोणतेच मसाले घातलेले नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.